नमस्कार, लक्ष्मीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी टेस्टी कशी मशरूमची ग्रेव्ही बनवते। तर इथे मी मशरूम छान साफ करून 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता गॅसवरती कढई ठेवून त्यात थोडं तेल टाकून 2 मोठे कांदे चिरून छान फ्राय करून घेऊया। कांद्याचा रंग बदलेपर्यंत असंच भाजून घ्यायचं आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे कुडके टाकून आपण भाजून घेऊया आणि मी ते आता काढून घेते आणि त्याच पातेल्यात मी खोबरं टाकून छान भाजून घेणार आहे। तर मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी हा नॉनव्हेजला चांगला पर्याय आहे। खोबरं छान ब्राउनिश कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आता मी इथे काढून घेते आणि हे सर्व खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत। तेल न घालता जर भाजून घेतलं तर पावडर चांगली बनते। आता हे सर्व भाजून घेतलेले आपण मिक्सर मध्ये घालून बारीक ग्राइंड करून घेऊया। मसाले बारीक करून घेताना मी त्यात 1 चमचा हळद आणि लाल मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि थोडे पाणी घालून हा सर्व मसाला बारीक करून घेऊया। आता मशरूमची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तेल टाकून 2 कांदे मीडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत, हे टाकून घेऊया। हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचंय व नंतर त्यात मशरूम घालून असं परतून घ्यायचंय। थोडं असं परतून झाल्यावर त्यात मी 1 चमचा मीठ घालते। मग 2 मिनिटं झाकण लावून थोडं लो फ्लेमवर शिजवून घेऊया। मशरूम मध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे। आता आपण त्यात ग्राइंड केलेला मसाला घालून घेऊया। आपल्याला जेवढं दाट पातळ हवं असेल तेवढं पाणी घालू शकता। आता मी 1 चमचा मीठ घालून घेते। तर बघा ग्रेव्हीला कलर पण खूप छान आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। ही आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। आता शेवटी मी इथे कोथिंबीर घालून गॅस बंद करते। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।